नमस्कार. खूप दिवसांनी यमी टेस्ट घेऊन येत आहे वांग्याचे काप. चला तर मग बघूया वांग्याचे कुरकुरीत काप कसे करायचे. मी एक मोठं वांग स्वच्छ धुवून घेतले, त्याचे काप करून घेतले. एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मी मीठ घालून ते छान ढवळलं. त्यामध्ये वांग्याचे काप एक 10 मिनिटं तुम्ही ठेवा, म्हणजे काळे पडणार नाहीत ते. मी या पाण्यात ते स्वच्छ धुवून घेतलेत. त्याच्यातील काही कीड असेल तर ती काढून घ्यावी पहिलाच आणि मग स्वच्छ धुवून घ्यावेत. आता हे काप मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून एका ताटामध्ये काढून घेतले. त्यामध्ये चटणी, हळद आणि मीठ आणि गरम मसाला घालून मस्त ते मॅरिनेट करून ठेवावे. एक 15 मिनटं मॅरिनेट करून ठेवायचं. अशा प्रकारे मी सर्व कापांना व्यवस्थित सगळ्याला चटणी, मीठ, हळद, गरम मसाला व्यवस्थित लावून घेतले. कोटिंगसाठी छोट्या प्लेटमध्ये मी एक रवा घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. रवा आणि तांदळाच्या पिठाच्या कोटिंगमुळे वांग्याचे काप असे मस्त कुरकुरीत लागतात. ते खूप छान कुरकुरीत आणि खमंग लागतात. मी आता यामध्ये थोडीशी चटणी आणि मीठ घालून छान मिक्स करून घेतलं आहे. आता गॅस लावून त्यावर तवा ठेवायचा. तव्यावर थोडंसं तेल घालायचं तळण्यासाठी. तवा चांगला गरम करायचा, म्हणजे त्यामध्ये सगळे काप व्यवस्थित असे भाजले जातील. आता कापांना कोटिंग करून घेऊया आपण. वांग्याचे काप घेऊन ते रवा आणि पिठाच्या मिश्रणात चांगले दोन्ही साईडनं चांगले बुडवून घ्यावेत आणि कापांना दोन्ही साईडनं छान रवा लावून ते गरम तव्यावर ठेवावेत. वरून चांगलं तेल सोडायचं आणि खरपूस भाजून घ्यायचं. कापांवर तेल आणि साईडने तेल सोडून घ्यायचं, म्हणजे ते छान भाजतात. एक 2-3 मिनटं एका साईडनं भाजून झाल्यानंतर एक साईड पलटून दुसरी बाजू चांगली भाजून घ्यावी. वांग्याचे काप मीडियम फ्लेमवरती दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता वांग्याचे काप किती छान भाजले गेलेत. आणि मी दुसऱ्या साईडला भाकरी करत आहे. भाकरीबरोबर वांग्याचे काप खूप छान लागतात.
आता मस्त गरम गरम भाकरी झालेली आहे आणि मस्त गरम गरम कुरकुरीत वांग्याचे काप रेडी आहेत. चला तर मग मित्रांनो, या जेवायला. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.